नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले SP प्रश्न संच मध्ये। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। एक माणसाच्या हृदयाचे वजन किती असते या प्रश्नाचे पर्याय: 100 ग्रॅम, 2 500 ग्रॅम, 3 300 ग्रॅम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 300 ग्रॅम हे योग्य उत्तर आहे। 2 भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचे पर्याय: 1 पुरणपोळी, 2 जिलेबी, 3 रसगुल्ला, 4 गुलाबजामुन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिलेबी हे योग्य उत्तर आहे। 3 टेबल टेनिस खेळाचा शोध कोणत्या देशात लावला या प्रश्नाचे पर्याय: 1 ब्रिटन, 2 भारत, 3 जर्मन, 4 इंग्लंड। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंग्लंड हे योग्य उत्तर आहे। 4 महाराष्ट्र राज्याचे लोकनृत्य कोणते आहेत या प्रश्नाचे पर्याय: 1 गरबा, 2 भांगडा, 3 लावणी, 4 कथ्थक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लावणी हे योग्य उत्तर आहे। 5 माणसाच्या शरीरात किती रक्त असते या प्रश्नाचे पर्याय: 1 2 लिटर, 2 5 लिटर, 3 10 लिटर, 4 6 लिटर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 6 लिटर हे योग्य उत्तर आहे। 6 जय हिंद हा नारा कोणी दिला होता या प्रश्नाचे पर्याय: 1 सुभाषचंद्र बोस, 2 बाबासाहेब आंबेडकर, 3 जवाहरलाल नेहरू, 4 भगतसिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस हे योग्य उत्तर आहे। 7 संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या गावी झाला होता या प्रश्नाचे पर्याय: 1 नारासिंग, 2 पैठण, 3 आळंदी, 4 पंढरपूर। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पैठण हे योग्य उत्तर आहे। 8 संत तुकाराम महाराजांचा जन्म कोणत्या गावी झाला होता या प्रश्नाचे पर्याय: 1 नरसी, 2 देहू, 3 आळंदी, 4 फलटण। या प्रश्नाचे योग्य पर्याय क्रमांक 2 देहू हे योग्य उत्तर आहे। भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होते या प्रश्नाचे पर्याय: 1 इंदिरा गांधी, 2 प्रतिभा पाटील, 3 सुचिता कृपलानी, 4 यापैकी नाही। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिभा पाटील हे योग्य उत्तर आहे। भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले या प्रश्नाचे पर्याय: 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 कोलकाता, 4 बंगलोर। या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।